त्याचं आम्ही स्वागत करू असं बच्चू कडूंनी म्हटलंय आज. बच्चू कडू काय म्हणले मला माहित नाही. शरद पवार साहेबांनी हाके, भुजबळ आणि जरांगेची बैठक घेऊन मराठा जो काही प्रश्न सुरू आहे याचा तर तो मार्गी लावावा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. आपण त्याच्याकडे कसे बघतो? नाही, मला तर वाटतं म्हणजे आम्ही तर त्या दिवशी तोच प्रयत्न केला होता. आम्ही बैठक बोलवली सह्याद्रीवर गेल्या 3 आठवड्यापूर्वी 15-20 दिवसापूर्वी. आम्ही सर्व पक्षीय नेते त्यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं, त्यांची बैठक लावली होती. विरोधकांनी तर पाठच फिरवली, ते जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आले नाहीत. आणि म्हणून मला तेच वाटतं की हा प्रश्न जो आहे हा सर्वांनी मिळून सोडवायचा आहे. यामुळे थोडा जातीय सलोखाही राहिला पाहिजे आणि त्या जातीमध्ये जी तेढ निर्माण होते ती काही कुठेही या राज्याला या देशाच्या हिताची नाहीये. आणि म्हणून आमचा प्रयत्न तोच होता. मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्र्यांनी त्या दिवशी मिटिंग कॉल केलेली होती, पण दुर्दैवाने विरोधकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला, ते आले नाहीत. आणि एकीकडे बहिष्कारही टाकायचा आणि एकीकडे दुसरीकडे ही भाषा करायची. पण ते जर असं म्हटलं असेल पवार साहेब तर स्वागत आहे, त्यांनी प्रयत्न करावेत. भाजपाला अपयश आलं आणि 2 पक्ष फुटल्यानंतर ही पहिली निवडणूक होती. जर पक्ष फुटले नसते तर भाजपाला कदाचित जास्त यश आलं असतं असं वाटतं. आता जर तर राजकारण चालत नाही खरं म्हणजे. मी आता हे असं झालं असतं तसं झालं असतं तसं झालं असं असं. आता जी प्राप्त परिस्थिती आहे त्यामध्ये ही गोष्ट निश्चित आहे की आम्ही काही ठिकाणी कमी पडलो, काही तुट्या काही चुका आमच्या त्या ठिकाणी झालेल्या असतील तर त्यावर आम्ही सर्व विचार करतो आहोत. आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये मात्र अशी कुठली गफलत होणार नाही, कुठे आम्ही कमी पडणार नाही, यासाठी आमचा प्रयत्न आहे. 400+ जागांचा नारा ज्या जागा आहेत भाजपाच्या 160 ते 70 लढवायची. माझी दादांना किती जागा राहतील? अजून जागा वाटपाच्या बाबतीमध्ये कुठेही काही ठरलेलं नाहीये. प्रत्येक 3 पक्ष होतो आम्ही प्रमुख, बाकी मित्र पक्ष आहेत पण प्रमुख 3 पक्ष आम्ही आमची चाचपणी करतो आहे. आणि मला असं वाटतं की एवढी गोष्ट नक्की आहे की आम्ही 3 जण एकत्रितपणे लढणार आहोत. महायुतीनंच आम्ही त्या ठिकाणी विधानसभा निवडणार आहोत. आणि जागा वाटपाचा हा विषय आहे हा शेवटी दिल्लीला फायनल होईल. आमचे पक्षश्रेष्ठी जे आहेत ते ज्या बाबतीमध्ये शेवटचा निर्णय घेतील. असं मनोज जरांगे मी कुठलाही अजून असा नारा दिलेला नाही. अजून आमच्या कसं आहे, आता आधी आम्हाला 3 पक्ष मिळून आमचं जागा वाटप करायचं, याला प्रायोरिटी आमची त्या ठिकाणी आहे. हे जागा वाटप एकदा झालं की मगच आम्ही त्या संदर्भामध्ये बोलू. पद्धतीचं वक्तव्य राऊतांनी केलेलं आहे. मोदींनी सत्तेवर आल्यानंतर शहांवर असलेले जे आरोप होते ते हटवले गेले. मला वाटतं संजय राऊत न बोललेलं बोला, ते काहीही निरर्थक ते बोलत असतात, वाटेल तशी वायफाट बडबड करत असतात, काही बोलतात ते सकाळपासून. त्यांच्या जिभेला काही हाडच लागलेलं नाहीये. त्यामुळे मला वाटतं त्यांच्या प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं ते काही मला योग्य वाटत नाही. ज्याच्यावरून आता संजय राऊत यांनी टीका केलेली आहे की देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवार नटसम्राट यांनी नाटक चांगलं करतात, म्हणजे नाटकच जावं असं. आता नटसम्राट कोण आहे राज्यामध्ये या सगळ्या लोकांना माहित आहे. कॉमेडी कोण करतं हे सर्वांना माहित आहे. नकलाकार कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे. आणि म्हणून राऊतांनी याबाबत बोलले, लोक त्यांना चांगले ओळखून आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांचं काम रोज करत राहावं. सगळं झाले. अमित शहा विमा जो आहे अनेक शेतकऱ्यांना गेल्या वर्षाचा देखील भेटलेला नाही. खूप मोठं नुकसान गेल्या वर्षी झालं होतं. यावेळेस देखील संख्या कमी झालेली विमा काढणाऱ्या याची त्याचमुळे झालेली. त्याबद्दल काय सांगाल? नाही, निश्चित विम्याच्या बाबतीमध्ये विमा कंपन्यांना आता मी फार त्यांच्या सगळी उलट तपासणी आम्ही घेतो आहोत. कालही लातूरला, नांदेडला मी बैठकीत होतो, त्याही ठिकाणी हा विषय होता, जळगावला हा विषय होता. खरं आहे काही प्रमाणामध्ये विमा कंपन्या ज्या आहेत त्यांनी म्हणजे चुकीचे कामं ते करतायत, स्पष्ट सांगायचं झालं. आणि या बाबतीमध्ये कॅबिनेटमध्ये वारंवार चर्चा झाली, मंत्रिमंडळाच्या बैठकीतही वारंवार चर्चा झाली. आम्ही मुख्यमंत्री मोदयांना त्या संदर्भामध्ये भेटलेलो आहोत, कृषी मंत्र्यांशी आम्ही वारंवार बोलतो आहोत. पण या संदर्भामध्ये आता थेट दिल्लीपर्यंत त्या ठिकाणी आम्हाला जावं लागणार आहे. आणि मला असं वाटतं की खरं शेतकऱ्यावर काही प्रमाणामध्ये विमा कंपन्या अन्याय करतायत आणि त्यांना निश्चित वेठीवर आणण्यासाठी सरकार अगदी पूर्ण प्रयत्न करत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.